श्री स्वामी समर्थ। सौराष्ट्र देशाचा एक राजा होता। त्याचे नाव होतं भद्रशव। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। त्याच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका। राणी दिसायला अतिशय सुंदर, मात्र प्रचंड अहंकारी होती। सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोळत होती। राजा हे करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली। त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली। त्या कन्येचे नाव शांबाला होते। एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रशव राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल। जर मी कोणा गरीबाकडे गेले, स्वतःच्या स्वार्थाने तो स्वतःचंच हित पाहिल, म्हणून माता लक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रशव राजाच्या दरबारी येते। वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज आणि तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली। त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितलं की मी तुझी राणी, मागच्या जन्मात ती एका वेश्याची पत्नी होती। तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे। एके दिवशी नेहमीच्या भांडणात वैतागून ती रागाने घराबाहेर पडली। रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करत असताना दिसल्या। ते लक्ष्मीचे व्रत होते। ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली। व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली। तिचे दारिद्र्य नष्ट झाले। लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली। कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रशव राजाची राणी झाली। राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली, मात्र देवीचा तिला विसर पडला, म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आली आहे। तसंच महालक्ष्मीच्या व्रताची माहिती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते। त्यानंतर दासी महालात जाऊन राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली सर्व हकीकत तिला ऐकवते। मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री लक्ष्मी देवीचा अपमान करते। झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही। बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शांबाला भेटते। शांबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते। त्यावर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते। तिला मुलीची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे महत्त्वही तिला पटवून देते। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता। शांबाला मनापासून गुरुवाराचे व्रत करत होती। देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालंधर राजाशीच होतो। तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं। पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते। मात्र सूरजचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रशव राजाचे सारेच राजवैभव नष्ट होते। आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून काहीतरी मदत घेऊ शकतो। पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघाला। चालून दमल्यानंतर एका नदीकाठी विश्रांतीसाठी बसलाय। पाणी भरायला दासी नदीवर आल्या होत्या। त्यांची विनम्रतेने चौकशी करताना तेव्हा तो राणी शांबालाचा वडील असल्याचे समजते। ही खबर दासी राणीकडे पोहोचतात तेव्हा राजा पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाला वडिलांचे स्वागत करतो। पंचपक्वान्नाचं भोजन होत परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो। राजा परतल्यावर सूरजचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो, मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात। नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात। मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो। त्या दिवशी शांबालेने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते। सूरजचंद्रिका राणीला आपला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते। त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते। राजा आणि राणी ती आनंदाने जगू लागतात। काही दिवसानंतर शांबाला आपल्या माहेरी येते तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो। त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचा आदर सत्कार होत नाही, या उलट अपमान करते। सासरी परतताना तिला काहीच देत नाही, मात्र त्याचं कोणतंही दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते। सासरी आल्यानंतर पती मालंधर तिला विचारतो, माहेर राहून काय आणलेस? त्यावर ती उत्तर देते की मी तिथले सार आणले आहे। याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस आळणी स्वयंपाक करते। जेवणातील आळणी पदार्थ खाल्ल्यानंतर शांबाला पानात थोडंसं मीठ वाढते। त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते। तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे
मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ते मिठानेच. मीठ नसलेले पदार्थ अळणे. त्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं, त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणार्पणही करावे. श्यामबालेच्या बोलण्यातली कोच मालंदरानं ओळखले. त्यानंतर त्यात मालंदर राजा निश्चयाने उठला. त्यात आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलवून घेतले. भद्रशव जवयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालंदराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रशवाला राज्य पुन्हा मिळते. भद्रशव राजाचे मुलं कुठेतरी दूरदेशी गेले होते. ते पण परत आले. त्यानंतर सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. तसेच ही कथा जो पण वाचेल ऐकेल त्याचे घर धनधान्याने भरून राहील. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या घरावरती परिवारावरती राहील. माता लक्ष्मी जशी सूरजचंद्रिका राणीला पावली तशी आम्हा सर्वांना पावो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जय माता लक्ष्मी टाईप करा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.